त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. बाहेर धोध पाऊस चालू असताना आणि हा इकडे नागोबा गोठ्यामध्ये येऊन बसलाय आणि नक्कीच तो माझ्याकडे पाहत आहे. आता हाय वाटत आहे ना, आहे ना, हा का. खड्डे पडून आहे ना ते खपले पडतात, पण यावेळी जास्त मोठा जरा खड्डा आहे नाही का, हात पण लावून देत नाही वाजरू. तसं डॉक्टरांना दाखवावं लागेल. ते मी आत्ता आहे ना तिथं काळी पेटी घ्यायला गेलतो, मला वाटलं इथं दोरी आहे. केवढा मोठा साप आहे एवढ्या, हाल टाईट झाली एवढ्या. मी नशीब त्याला तोंडाला नाही हात लावला. मग शपथ नाग दिसतोय मागे मग झाला तो नागे आयुष्यपत विषारी असतंय का. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आहे ना एक साधारण 12 वाजलेत. जस्ट गोठ्यावाला यांना पाणी पाजायचे आणि कडपड टाकायचं यांना. जरा थोडं शेण पण मागं घेऊ त्यांचं. अर्धी दावून झालीत नाही, वाळली बरं का. सिमेंटलं की वाळा ते पण जरा आवून भक्कम व्हायला पाहिजे. आवून 2 दिवस चांगलं खाईन, पण त्याच्यानंतर ती साईड कंप्लीट करून टाकायची. एकदा काय दावण झाली मग ओके आले का कार्यक्रम. मग आत बाहेर करायला आहे ना जागा भरपूर आहे आपल्याकडं. असं आहे ना आपल्या त्या डावा पाहिजे ना जरा थोडा नडकी बशी जरा नाही का. त्याशिवाय हे अशात ना डाग पडले ते ना, असे खड्डे पडून आहे ना ते खपले पडतात. पण यावेळी जास्त मोठा जरा खड्डा आहे नाही का, हात पण लावून देत नाही वाजरू. तसं डॉक्टरांना दाखवावं लागेल. हे वाला थोडासा नॉर्मल सुधला आहे पाहिजे, लई नाही आहे, हात लावून देत नाही तुम्हाला. बसला दोरा काढून टाकला मी. दोरा आहे त्याला काचला होता काढला. वासरा थोडा पायी जरा हे झालेलं आहे, पण सुजलाय जरा मध्ये राव. ते डॉक्टरांना सांगायला लागणार परत. 2000 years later. आता साधारण 6 वाजल्यात. जस्ट आता मी गोठ्यावर आलो. जरा थोडं बाहेर गेलो, थोडं पर्सनल काम होतं, त्याच्यामुळं मला काय ते शूट नाही करता आलं. आता गोठ्यावर आलो, पाऊस चालू आहे. वासरू चालवायचं बरं आम्हाला आज, पण नेमकं त्याच्या पायाला लागलं आहे ना नाही का, सगळं होल पडलं आहे ना. ते खरं तर लंपीचं आहे नाही का, म्हणजे लंपी झाल्यानंतर आहे ना ते असं फुटतं आहे नाही का आणि बाहेर पडतं आहे, म्हणजे चरबी बाहेर पडते आणि ते परत नवीन भरते. पण ते नेमकी पायाला असल्यामुळे ती वल्ली राहते खाली वल्लं पाय राहिले ना, वल्ली होती जरा, थोडं सूज आली त्या दोऱ्यामुळं. ते दोरा काढून टाकला आणि डॉक्टरने मला एक मलम दिलेलं आहे, ते मलम लावू म्हणले. बघू ही मॅक्स तर लावलेलं आहे, पोरं म्हणली हे मॅक्स लावू बसन ते. आत्ता सूज जरा कमी मागाशी भेटली मी त्याला. आता याला ना आंबवण का टाकीत नाही, आता कडबा टाकायचा. मका पण नाही केली आज, कुठे नाही वाढली पावसामुळं. पाऊस चालू आहे अजून, सकाळ धरून पाऊस चालू आहे असा बुरबुर बुरबुर. पण थोडा मध्ये मध्ये जोरात येतोय आणि परत गायब होते पाऊस. त्यांचं शेण बिन उचलायचं राव अजून, ते काहीच नाही गेलो मी. ते मी आत्ता आहे ना तिथं काळी पेटी घ्यायला गेलतो, मला वाटलं इथं दोरी आहे. केवढा मोठा साप आहे एवढ्या, हाल टाईट झाली एवढ्या. मी नशीब त्याला तोंडाला नाही हात लावला. मग लाकडं जमा केली मी, होय आणा गेलतो एवढ्या. साप आहे मोठा, शपथ. दिसला का. हो
हो शपथ ते काडीपिटी रे शेजारी हो ती काडीपिटी पाहती मला अजून साप आहे तिथं आयुष्य महाभारता गो झाल्या एड्या मी शेजारी हात लावलं रे मला वाटलं रस्सी विषयी ठेवली पोरांनी काळी काळी कलरची रस्सी नाहीये साप येतो आयुष्यपद अजूनही तिथे साप नसेल त्याला तोंड या साईडला होतो आणि असं येडा करून बसला होता या साईडला असा अजून साप येडा तो हो साप अजून येडतो आयुष्यपद झाला साप इथं चार राव अजून हो इथं कोपऱ्या साप आहे अजून तो चांगला लय मोठा साप आहे रे मी आता दगड टाकला ते तरी पण जाईना तो साप आईला लय घाण घाबरी झाली अड्या ते अजून तिथंच ते दगड टाकतोय तरी जाईना बघ नाही जात आणि जिवंत साप असा नाही मेलेला आहे तो जिवंत साप आहे जिवंत आता परत कोपऱ्यात ना हात घालणार बाई कुठल्याच कोपऱ्यात नाही ह्याच्यात तर चुकून ना हात घालणार संगत पेंड्या काढायचे 7-8 आणि त्या ठेवून द्यायचे इथं बाहेर पाऊस चालू आहे ना म्हणून ते साप आते रितेशला फोन केलाय पण साप पकडणारा माणूस आहे का नाही बोलवाय त्याच्या ओळखीचा एक जण आहे तो साप अजून त्याच बोळात नेमकं आम्ही पाईपलाईन घेतली त्या बोळात काहीतरी कोंबा पाहिजे कागद बिगत राव कारण यार ही वळले डेंजर ठिकाणी हे वळी आहे ना 100% पावसाळ्यात आता पाऊस चालू आहे ना निवारा शोधतात ती ह्या क्या वळी मी फॉर्ममध्ये हात घालतो रे कागदाच्या आत्ता पेंटी काढलीत मगाशी मी सकाळी आता नाही घालणार बाबा आता पूर्ण कागद वर घेणार 10 पेंट्या काढणार बाज झालं हे नाटक नाही करायचं हे नेमकं आहे ना आजूबाजूला सगळी घाणच आहे इकडे मोठी घाण आहे लई पाईप बिप पत्र बित्र लई बेकार आहे आणि साप अजून आहे तिथं राव हो अजून साप याच्यात अजून हो दिसला का हे काळा कलर ही दोरी आहे ही आमच्या लाईटची आणि इथं साप आहे अजून चांगला बला मोठा एवढं साप आहे मला वाटलं रस्सी बरं का अशी ते पहिलं ते आमचं ते आंबोनाचं आहे ना एक बॅरल ते बाजूला घेतला असं असे राऊंड होती आणि तोंडाने या साईडला होतं ते मका चुन्नी या साईडला असं या साईडला तोंड होतं आणि त्या साईडला असा होता मी बॅरवर कडलं घातलं म्हणलं रस्सी कशी काय आमची आली नवीन मग ते हल्लं राव ते बॅरा हरवले हो ते हाता बघतोय मी त्याला आम्ही जवळून जाऊन दाखवतो तुम्हाला साप आहे का नाही सुकाटा नाही ठेवायचा पुढं दिसला का वा साप योग ओय शिपटी वा साप मोठा चांगला ठोकळे रे मोठा आयला एक पण माणूस गावा ना आम्हाला तो साप पकडणारा आणि टायमिंगला 2-3 जण आमचे इथले आहे पण ते नेमकी बाहेर गेलेत दोघं मला गाम यायला लागलं इथं अजून जाईना ते रितेश म्हणला ते ना दाबण आहे तर काळे दाबण असेल दाबण चावलं काय नव्हतं आणि म्हणते कुठं लपड करून घेतो बाबा याला टाकलाय मी कडबा त्याला कुठे टाकली त्याला कडबा टाकला कुठे नंतर आणून मक्याची म्हणलं मग बोलावलं मी बॅनरवर नंबर होता पुढं नाही का डीपी आहे त्या छोट्या डीपी पोस्टर होते त्याच्यावर नंबर होता त्याला बोलावला आहे तुम्हाला 10-15 मिनिटात येतो म्हणून मी साप का अजून गेला नाही आणि पाऊस परत चालू आला आता पाऊस चालू आहे ना त्यामुळे तो मागं जात नाही वाटतं तेच बसला याडा मारून याला झूम नीट नाही रे दाखा क्लिअर दाखवला असता चांगला मोठा एवढा जाड आहे रे साप काळा असता त्यांना ना फोन करून बोलवलं तुम्ही पण ते दिसा ना आता राव थोडा आत गेला असं ना कदाचित दिसा ना आता जे बघा नीट हा मग असे लय मोठा होता चांगला कुठं बसलं हो त्या तिकडे ना होलमध्ये जा असं जाऊ
जर्किन ठेवायचं काय अडचण नाही. हो ते होले का हो तो हा तिथं होतो हा हाय वाटत आहे ना आहे ना हा का ओ शपथ नाग दिसतोय मागे मग झाला तो नागे शपथ विषारी असतंय का हा मागे मग झाला होता मी तिथं हात घातलाय तिथं काळपेटी का ती घ्यायला गेलो तुम्ही आणि इकडे तो आणत त्याचं फिरून होता हा हा युट्यूबला जातो व्हिडिओ तुम्ही शूटिंग चालू ठेवा. हा हा इथून पुढे शूटिंग. तर मित्रांनो तो साप जो आहे तो यांनी पाहिला. दादा नाव काय तुमचं? नितीन काळोखले. नितीन काळोखे सरांचं इकडं गोटा आहे. पाठीमागं पाहू शकता घोडे वगैरे आहेत किंवा पलीकडच्या साईडला गाय किंवा बैल काय वासरू दिसत आहे. तर यांनी या ठिकाणी काळी पेटी पडलेली आहे ती घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते आणि अशा पद्धतीनं इथं पाहू शकता. तर साप तिथं नेमकंच त्या काळीपेटीपाशी बसलेला आहे पाहू शकता. तर विषारी जातीचा नाग हा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. बाहेर धोधो पाऊस चालू असताना आणि हा इकडं नागोबा गोठ्यामध्ये येऊन बसलाय आणि नक्कीच तो माझ्याकडे पाहत आहे आता. तर अटॅक करण्याच्या मूडमध्ये सुरक्षितपणे मी त्याला या ठिकाणी रेस्क्यू करू इच्छितो. बाहेर पाऊस चालू आहे. चुकून जर का बाईट झाला आपल्याला तर पाहू शकता. मी पण खूप भिजलोय. व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो. यांनी आपल्याला इथं बोलवलंय. तर सुरक्षित पद्धतीने मी त्याला बाहेर काढतो. हा हा त्याचं तोंड अडकलंय का हो कारण बराच वेळ झाला तिथं तो हा का. तर मित्रांनो पहिल्यांदा आपण बॅग सेट केली आहे. साप विषारी आहे. कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं. त्यामुळं सेफ्टी घेणं खूप गरजेचं आहे. पायामध्ये माझे शूज आहेत सेफ्टीचे आणि सुरक्षितपणे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे. जवळपास 4 ते 5 फुटापर्यंत हा साप असू शकतो आपला अंदाज आहे. होऊ शकतो. हात नको घालू राव भीती वाटत हा बाहेर गेला गवत अख्खं बाहेर तिकडं अरे चालत ते सावकाश बरं का. दिसला का ओ तो पाईप हो पांढरा पाईप तिकडं हा पाईप मी लांबच थांबतो. दिसतोय का हा जरा इचू काटाय खाली जरा
काय म्हणले? हो हा पाईप पांढरा. हा आता इथंच असणार आहे झाडा झुडपात. हा ही वेल काढा ना, वेल मोठी होईल. लगी कुठं पाळणार हो, याच्यात असणार याच्यात झाडात त्या मोठ्या. हा मला सांगायचं की पाठीमागं बोले. अहो मग आता माझ्या लक्षातच ना सांगायचं. आईश एवढं लवकर जाणार नाही पण तो कुठं. हा 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 नाही 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 नाही, काळा कलरचा आहे, काळा कलरचा. एवढं लवकर थोडी लांब जाईन लगी. इथून पटके साप बाहेर निघला रे. आम्ही आतून दाबल्या माणसांनी. डेअरिंग यांच्यात राव सगळीकडे शोधते ते साप. आता साप आहे ना लय विषारी होता राव. सापडलं का? नीट काढा. नाही मी एवढं जवळ येणार. सापडला. थांबा. हो साप भेटला आपल्याला. हा ना, सावकाश. मित्रांनो पहिला असेल हा साप भिंतीमधनं आउट झाला होता. तिकडं होल होतं तर तिकडनं तो आउट झाला होता, बाहेर गेला होता. आणि खूप मुश्किलनं आपण त्याला शोधून या ठिकाणी आणलं. परत त्याला सेट केलं तर बॅगमध्ये बाजूला. ओ शपथ. तशा पद्धतीने तो पुन्हा काढतो. अत्यंत गावाला आल्या.
मित्रांनो, दादा पण घाबरून गेले होते या ठिकाणी. आम्हाला असं वाटलं की आता साप सापडणार नाही, कारण तिकडे बिळातून तो पूर्ण बाहेर गेला होता. तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये. पूर्ण गवतामध्ये तो गायब झाला होता अक्षरशः. आणि आपण लकीली तो दिसून आला. अंधार पडत चाललाय. माझी टॉर्च त्या ठिकाणी कामाला आली. बराबर सापावरती माझं फोकस गेलं आणि परत याला आपण तिकडनं इकडं बॅगमध्ये कॅच केलेले. तर दादाने इकडं बोलवून त्या सापाचा जीव वाचवला आणि स्वतःला पण सुरक्षित केलं. पाहू शकता इकडं घोडा वगैरे होता आणि पलीकडच्या साईडला वासरू आहे. तर शेतकऱ्यांना माझी विनंती असेल की अशा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप हे गोठ्यामध्ये कोरड्या जागेच्या शोधामध्ये येतात. तर आपल्या जनावरांना थोडं लक्ष राहू द्या. असे विषारी बिनविषारी साप येतात तर थोडंसं त्या ठिकाणी उजेडा असू द्या. अंधारामध्ये बैल वगैरे बांधू नका किंवा गायी असतील तुमच्याकडे जे कुठले प्राणी असतील. तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगेल की कुठलाही गाय किंवा म्हशीला सापाने जर का दंश केला तर त्याला धावत पळवत हॉस्पिटलला, पशुवैद्यकीय हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे आपल्याला. तर त्याला धावत पळवत न्यायचं नाही, त्याला एखाद्या टेम्पोमध्ये त्याला घालायचं आहे आणि मग तिथून त्याला शिफ्ट करायचं आहे हॉस्पिटलला. तर हे गोष्ट लक्षात असू द्या. तरी दूर करून गेलो तुम्ही आणि वरून येताना कुठे आणली पोरांनी त्या अख्खं साफ केला आम्ही. एकदम व्यवस्थित ठेवायचं आता त्याला. यांना ना मागची कुठे टाकून देतो. चालतं एवढ्या अरे लाकडं बाहेर काढून टाकली मी सगळी आणि ह्यांना माका टाकून दिली. डोळे दुखायला आले. गोट्याची लाईट आहे ना बंद नाही करायची. तो डॉक्टर सर्प मित्र म्हणला